महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे 3च्या सुमारास निधन झाले। ते 86 वर्षाचे होते। गुरुवारी रात्री त्यांना अंत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। आयसीयू मध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे। मनोहर जोशींच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे। महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती। गेली काही वर्ष ते सक्रिय राजकारणापासून दूर होते। सुरुवातीला माधुकरी, त्यानंतर मुंबईत येऊन शिकवणी वर्ग, कोहिनूरची स्थापना, 1976 ला मुंबईचे महापौर, मार्च 1990 ते डिसेंबर 91 विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च 1995 ते जानेवारी 1999 या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर 99 ते मे 2002 केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे 2002 ते ऑगस्ट 2004 लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिला होता। बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। आज दुपारनंतर दादर स्मशानभूमीत जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत।